आयोजित केल्या. सुशांत आणि त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रातल्या आणि देश पातळीवरच्या कुस्त्या या ठिकाणी आयोजित होते आणि मला वाटतं या सगळ्यांना आपल्या सगळ्यांचं सहकार्य असते. मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सुशांत, मी तुझं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता पुढच्या वर्षी स्टेज बांधायला सांगितलं होतं सगळं याच्यापेक्षा मोठ्या कुस्त्या आयोजित करायचे आहेत. मी मनपूर्वक तुझं सुशांत राहुल कडे चला चंद्रदीप साहेब, अजित साहेब, श्री शिवराज राक्षे पैलवान पुण्याचा पैलवान आहे. डबल महाराष्ट्र केसरी आहे. काका पवार पैलवानांच्या आतिषबाजी बघायची. आतिषबाजी आता शिवाजी एक आगळं IPLचं मैदान ज्या पद्धतीनं भरवलं जातं त्या पद्धतीनं या मैदानाचं लाईट प्लेन लाईट ठेवायची आपण. आता विनंती आहे इथली सगळी उठा पहिला. सगळ्या 1 मिनिट थांबा. काय सर्जेराव पाटील साहेब वस्ताद 1 मिनिट थांबा. 1 मिनिट सगळी उठा. मान्यवरांना कुस्ती दिसल्याशिवाय उठा. तिथं उठा. हे म्हणतो उठ. चाल उठ. उठा सगळी इथं बसलो. पालकट गाऊन आले तालमीच्या वतीनं आपल्याला सतत आभार. दोन्ही पैलवाने एकमेकाला भेटलेले आहेत. थोडं वजनानं अधिक असणारा शिवराज राक्षे. शिवराजला बघायची इच्छा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये होती आणि ती इच्छा सुशांतच्या रूपाने या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना शिवराज डबल महाराष्ट्र केसरी आहे. चालू वर्षी आणि गेल्या वर्षी सलग 2 महाराष्ट्र केसरीच्या गदा खांद्यावर घेणारा हा शिवराज पैलवान. दोन्ही पैलवान एकमेकाला भेटलेले आहेत. सोनू कुमार पंजाबचा पैलवान आहे. भारत केसरी आहे. एक महाराष्ट्र दुसरा पंजाब अशी लढत सुरू झालेली आहे. अशाच पद्धतीचं एक महाराष्ट्र आणि दुसरा इराणचा पैलवान पुढच्या वर्षी लढवणार अशा पद्धतीची घोषणा सुशांत नाळेनं केलेली आहे. एक आत्मविश्वासानं लढणारा पैलवान म्हणून शिवराज राक्षेकडे बघितलं जात आहे. त्यांचे वडील सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. आणि एक कुस्ती सभा